नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सकाळचे 9:53 झालेले आहेत आणि मी आहे चर्चगेट रेल्वे स्टेशनवर आणि आज आपला प्रवास होतोय चर्चगेटपासून मुंबई सेंट्रलपर्यंत। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता चर्चगेटचे रेल्वे स्टेशन आहे। लोकल ट्रेनने आपला आजचा प्रवास होईल। चर्चगेट रेल्वे स्टेशनचा हा परिसर ही धावती मुंबई। हे समोर पाहू शकता तुम्ही तिकीट काउंटर आहे आणि हे जे आहे ते तुम्ही स्वतः तिकीट काढू शकता। ATVM मशीन आहे आणि तिथे पैसे देऊन घेऊ शकता। दोन्ही बाजूला पाहू शकता, दोन्ही बाजूला लोकल ट्रेन लागल्यात आणि मुंबई सेंट्रलसाठी इथून दोन्हीपैकी कोणत्याही ट्रेन जातील। इथून समोर जाणाऱ्या सगळ्या ट्रेन मुंबई सेंट्रलला थांबतात। आपण या डाव्या बाजूला उभ्या असणाऱ्या लोकलने प्रवास करूयात। पलीकडची ट्रेन आपल्या आधी गेली। अच्छा, आपल्या प्रवासाचे तिकीट दर आहेत 5 रुपये, जे मी स्वतः ATVM मशीनमधून काढलेले आहे। चर्चगेट ते मुंबई सेंट्रलपर्यंतचे तिकीट दर 5 रुपये। तर निघाली आपली ट्रेन 10:09 गाडीचा पिकअप पाहू शकता। स्टेशनच्या बाहेर जायच्या आधी गाडीची त्या ट्रेनने स्पीड बघा किती जोरदार घेतलेली। हे चर्चगेट रेल्वे स्टेशन, याच्या बाजूलाच तुम्हाला मी हे दाखवतो, मुंबईचं स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, जिथे 2011चा वर्ल्ड कप आपण भारताने जिंकलेला होता। ते स्टेडियम समोर आलेले स्टेशन आहे मरीन लाईन्स। दहा वाजून 11
आलेले स्थानक चर्नी रोड. आलेले स्टेशन ग्रँड रोड. समांतर रनिंग चालू आहे आपलं. आणि आपण पोचलो आहोत मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर. कृपया संपर्क तिकीट आरक्षित करण्यात चला. धन्यवाद. नमस्कार. यात्रेकर कृपया ध्यान दें. रेलवे के नियमों के अनुसार प्रतीक्षा सूची वाले टिकट यात्रियों को आरक्षित टिकट जाने की अटेंशन प्लीज. पैसेंजर्स विद वेटेड टिकट. तर निघाले आपण ज्या ट्रेनने आलो होतो ती ट्रेन लोकल ट्रेन ईस्टर्न रेल्वे. ती आता अंधेरीकडे निघाली. तर हाच होता आपला मुंबई सेंट्रलपर्यंतचा छोटासा व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो. मुंबई सेंट्रलच्या एक्सप्रेस गाड्या ज्या लांब पल्ल्यासाठी जातात त्या या बाजूला लागलेल्या असतात आणि लोकल गाड्या या समोरून लोकल आलीच आहे.